today's topic that we are going to start is multiple alleles. It's a fourth topic as per your syllabus. So within this, we will talk about the definition, concept, characters, and examples of multiple alleles. Okay. Now here, within the definition, concept, characters, and examples of multiple alleles, it's quite simple topic. Okay, but if you have understood the previous one, you will be able to understand this also. Okay. So fine. So let's start with this. मला सांगा आधी कालपर्यंत आपण जेवढे घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला मी आय थिंक नोट्स काल सेंड केले होते पीडीएफ मध्ये. हॅव यू रीड? हॅव यू सीन दोज नोट्स ऑर नॉट? आवाज येतोय का माझ्या सर्वांना? ओके. फाईन. मी काल तुम्हाला ग्रुपवरती कालपर्यंत तिसरा जो टॉपिक झाला त्याच्या नोट्स काल सेंड केलेत. एकदा वाचून घ्या व्यवस्थित तुम्ही. आणि आज बाकीचे व्हिडिओ पण अपलोड करतो, ते पण बघून घ्या. सो आजचा आपण लेक्चर सुरू करू अबाउट मल्टिपल अलिन्स. Okay. So here in case of multiple alleles, you will find that it's a concept of more than 2 alleles for a single gene. Right? आतापर्यंत आपण जेवढे alleles घेतले तुम्ही पाहिले असेल की प्रत्येक जीन साठी आपण ऍटलीस्ट किती allele घेतले? फक्त 2. एक होता डॉमिनंट allele, एक होता रिसेसिव्ह allele. करेक्ट? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर ए जीन जर घेतला तर ए साठी आपण काय घेतलं? A capital A and a small a, that is dominant A and recessive A. Or in case of the tall character, we have talked about capital T and small t, that is dominant T and recessive T. But there are few genes which are showing more than 2 alleles at the same time. Okay? That means if you count the population, there will be more than 2 alleles present in the group of individuals, and in that case it is known as multiple alleles. So first I will explain you the definition for this. Okay, so you can read here. What is the definition given? A gene has more than 2 alternative forms or alleles in a population. Now this population word is important because here you will find that the gene will show you the presence of more than 2 alleles or 2 alternative forms in a population. Now why it is called population? Okay, the answer is given here. Now such alleles we denote as multiple alleles. Okay, now what is the next statement? The trait is controlled by more than 2 alleles in a group of individuals. म्हणजे तुम्ही जर एका वेळेस जर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल घेतला तर एखाद्या कॅरेक्टर साठी तुम्हाला तिथे मोर दॅन 2 अलिल्स मिळतात. बरोबर? अशी जर कंडिशन असेल त्याला म्हटलं जातं मल्टिपल अलिल्स. आता सगळ्यात महत्वाचं इन अ पॉप्युलेशन हा वर्ड आपण काय यूज केला? द रिझन इज बिकॉज द इंडिव्हिज्युअल विच इज डिप्लॉयड विल कन्सिस्ट ऑफ ओनली 2 अलिल्स ऍट अ टाइम. ओके, सो हॅव यू रीड द डेफिनेशन? येस ऑर नो? माझा आवाज येतोय का सर्वांपर्यंत? एकदा चेक करा बरं. ओके, ठीक आहे. हे जर क्लिअर असेल तर बघा, मल्टिपल अलील कशाला म्हणायचं की इथे एका जीनचे जेव्हा एकापेक्षा जास्त फॉर्म्स पॉप्युलेशन मध्ये प्रेझेंट असतात. पॉप्युलेशन का म्हणायचं? कारण की आपण एक इंडिव्हिज्युअल जर घेतला, म्हणजे समजा आपण एक पर्सन घेतला तर नेहमी एक इंडिव्हिज्युअल काय असतो? डिप्लॉइड. बरोबर? प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा डिप्लॉइड असतो. म्हणजे पॉप्युलेशन मध्ये 100 जरी आलेले असतील एखाद्या जीनचे, मात्र त्या 100 पैकी एका पर्सन मध्ये एका वेळेस किती प्रेझेंट असतील? फक्त
2. बरोबर. काय आपण होमोलॉगस पेअर ज्यावेळेस क्रोमोझोमची कन्सिडर करतो, तर होमोलॉगस पेअर मध्ये एका क्रोमोझोमवरती एक अलील, दुसऱ्या क्रोमोझोमवरती त्याचा दुसरा रिस्पेक्टिव्ह अलील, आणि म्हणून एका वेळेस तुम्हाला त्या पॉप्युलेशन मध्ये फक्त 2च अलील मिळतात. म्हणजे सॉरी, एका इंडिव्हिज्युअल मध्ये 2च अलील मिळतात. पण काय झालं, समजा आपण फॉर एक्झाम्पल कन्सिडर करू की समजा ए हा जीन आहे, ओके, आणि ए जीन साठी समजा 3 अलील किंवा 4 अलील प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल A1, ओके, इथे लिहितोय मी, नंतर A2, ओके, A3 अँड सो ऑन. म्हणजे समजा A1, A2, A3, A4 असे जर जीन्स सॉरी अलील्स प्रेझेंट असतील, तर कंडिशन बघा काय, एका व्यक्तीमध्ये एका पर्सन मध्ये किती पाहिजे, फक्त एक तर तो A1 किंवा A2 असेल, किंवा A1 A3 असेल, A2 A3 लाईक दिस. बरोबर. म्हणजे एका पर्सन मध्ये 2च असतात, पण दुसऱ्या पर्सन मध्ये तसेच 2 अलील असतील याची आपण शुअरिटी देऊ शकत नाही, कारण तिथे मल्टिपल अलील असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका पर्सन मध्ये समजा A1 असेल, तर दुसऱ्या पर्सन मध्ये तो A2 A3 असू शकतो, इन दिस वे. सो हे नेहमी लक्षात ठेवा, मल्टिपल अलील ही जी कन्सेप्ट आहे, इट इज रिलेटेड टू द पॉप्युलेशन अँड नॉट टू द सिंगल इंडिव्हिज्युअल. कळतंय काय सांगतोय? म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की एकाच व्यक्तीमध्ये 100 अलील आहेत एकाच जीनचे, असं कधीच नाही होणार. ठीक आहे. म्हणजे काय, एक तुम्ही 10-20 माणसांचा 10-20 पर्सनचा जर तुम्ही ग्रुप घेतला, तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला अलील्सचे कॉम्बिनेशन्स वेगळे वेगळे मिळतात. समजा 5-6 अलील असतील, तर ते वेगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये सगळ्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये पसरलेले असतात. And in that case, such concept is known as multiple alleles. Okay. And now the best example for multiple alleles is ABO blood group system. I think you are familiar with this. So please tell me, have you understood the definition? सांगा मग काय कळलं? कोणीतरी कोणी सांगायचं, मला सांगा. मल्टिपल अलीलची मेन कन्सेप्ट काय? देर आर मोर दॅन राईट, मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स किंवा मोर दॅन 2 अलील्स आर प्रेझेंट. बरोबर. हे पहिलं स्टेटमेंट. नेक्स्ट स्टेटमेंट इज व्हॉट? These 2 alleles or multiple alleles are occurring in group of individuals or in population. करेक्ट. म्हणजे हे सगळे मल्टिपल अलील्स पॉप्युलेशन मध्ये प्रेझेंट असू शकतात, बट एका इंडिव्हिज्युअल मध्ये एका वेळेस त्या मल्टिपल अलील पैकी किती असणार? फक्त 2. कुठलेही 2. ओके. दॅट मीन्स अ पर्सन विल हॅव ओनली 2 of those multiple alleles at a time. Reason is what? The individual is always diploid, and that's why it will carry only 2 alleles out of those multiple alleles. So is it clear to you now? Yes. Okay. The best example is ABO blood group system in humans. So तुम्हाला माहिती आहे ह्युमन बीइंग्स मध्ये किती ब्लड ग्रुप आहेत आपल्याकडे? सांगता येईल? सांगा कुठले कुठले? ए आहे, बी, ए बी आणि ओके. सो यू गॉट 4 ब्लड ग्रुप्स प्रेझेंट. ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी, ब्लड ग्रुप ए बी, and blood group O. So we have 4 blood groups occurring within human beings. Do you know who introduced the concept of ABO blood group system in human beings? Who was that scientist who introduced this system? Carl Landsteiner. Correct, the Carl Landsteiner. Okay, so he was that person who proposed the ABO blood group system in human beings. Okay, now how the ABO blood groups are controlled, we will talk about, and we will talk about the genetics and inheritance of this system. Okay, so now you can read the second screen. Okay,
Please remember, blood group of a person is actually defined by the presence of antigens on the surface of RBCs. Okay? आपला जो ब्लड ग्रुप आहे हा कशावरून डिफाइन केला जातो? आरबीसीच्या सरफेस वरती जे अँटीजेन्स प्रेझेंट असतात त्या अँटीजन वरून आपण आपला ब्लड ग्रुप डिफाइन करतो. ओके, so this antigen is of course a protein which is encoded by certain gene. Okay, so here antigen formation on the surface of RBC is due to the expression of a gene known as gene capital I. ओके, इथे दिलंय बघा टेबल मध्ये तुम्ही बघू शकता. ब्लड ग्रुप इज डिफाइंड बाय द अँटीजन प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ आरबीसी. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, आपला ब्लड ग्रुप कशावरून ठरतो? आरबीसीच्या सरफेस वरती जो अँटीजन असेल त्याच्यावरून. या अँटीजन साठी कुठला जीन कोड करतो? जीन कॅपिटल आय. राईट. Now here this gene capital I shows 3 different alleles in the human beings, and these 3 different alleles are termed as, you can read the first, IA, IB, and the last one is IO. IO is also denoted as small I. Okay. So gene I shows 3 different alleles within human beings: IA, IB, and IO, or also known as small I. Now each allele will code for a different antigen. So you can read within the table. IA is responsible for formation of antigen A. IB is responsible for formation of antigen B. Okay. Now IO is not going to form any antigen on the surface of RBC. So here it has been written as no antigen. No antigen means there will be no formation of any antigen on the surface of RBCs, or you can say RBCs shows absence of antigen on their surface. Is it clear? Yes. Okay. Please remember, बरेच स्टुडंट्स याच्यामध्ये गोंधळ करतात आणि सांगतात की हा तिसरा अँटीजन आहे, त्याला नाव देतात ते नो अँटीजन. ओके, तसं काही कोणी करायचं नाही. अँटीजन ए हा पहिला, अँटीजन बी हा दुसरा. ओके, दोनच अँटीजन तयार होतात बाय IA अँड IB रिस्पेक्टिव्हली. जिथे कुठे I0 असेल, सॉरी IO किंवा स्मॉल आय असेल, तिथे कुठलाही अँटीजन तयार होत नाही. बरेच मुलं याला अँटीजन नो म्हणून लिहितात, तिसरा अँटीजन तयार करतात. तसं काही कोणी करायचं नाही. ओके, सो देर विल बी सच relationship between the alleles and their respective antigens. Is it clear? Yes, sir. Okay. Now, as these are the 3 alleles, of course, त्यांच्यामध्ये dominant recessive ही relationship present असते compulsorily. Okay, so you can look. जर आपण ह्या 3 alleles मधली जर dominance relationship जर पाहिली, okay, so you can look for the slide. If you talk about the dominance relationship between these alleles of gene I, then these 3 are the possibilities. The first possibility is what? IA is dominant over IO. Okay, इथे मी symbolic लिहिलंय पहिल्या याच्यामध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये लिहिलंय त्याचं वर्ड मध्ये काय डिस्क्रिप्शन. तुम्ही असंही लिहू शकता किंवा असंही लिहू शकता. You can read. IA is dominant over IO. Also, IB is dominant over IO, and IA equal to IB means what?
IA and IB are codominant. Codominant. ओके, आता कोडॉमिनंटचा अर्थ काय घ्यायचा? कोडॉमिनंट म्हणजे जेव्हा हे दोन अलिल्स सोबत प्रेझेंट असतात तर दोघंही एक्सप्रेस होतात. म्हणजे IA आणि IB या दोघांमध्ये कुणीही डॉमिनंट नाहीये आणि कुणीही रिसेसिव्ह नाही. दोघंही सारखेच एक्सप्रेस होतात. दे आर गेटिंग expressed equally, and in this case they are termed as codominant. Is it clear? Yes. Okay, so I will explain once again. Please read. If we talk about dominance relationship between the alleles of gene I, then IA is dominant over IO, IB is dominant over IO म्हणजे small I, but IA and IB are codominant. Codominant means both alleles will express equally when they are present together. None of them is dominant or recessive. So this is the dominance relationship between the gene I. Now the next part. इथपर्यंत समजलं डॉमिनन्स रिलेशनशिप कशी असते? Yes, sir. ओके, हा टेबल जो आहे ना तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की आपल्याला पुढे जे ब्लड ग्रुप कसे डिफाईन होतात ते जर घ्यायचे त्यासाठी हे टेबल लागणार आहे. ओके, नाव पुढची जी स्लाइड त्याच्यामध्ये आपण बघू आता ब्लड ग्रुप आपले कसे डिफाईन केले जातात. ठीक आहे. ओके, सो दिस इज द स्लाइड. होप दिसतंय सर्वांना क्लिअरली. Okay. Now if we talk about the genotypes or possible combinations of these three alleles. आपल्याकडे किती alleles present आहेत? 3. आणि या 3 alleles चे आपल्याला सगळे possible combinations करून बघायचे. When the person is considered as a diploid one. Okay. So what is the first possibility? हे पुढचे 2 कॉलम तुम्ही बघूच नका. फक्त पहिला कॉलम जो दिलाय जीनोटाइपचा तो सध्या कन्सिडर करा. जीनोटाइप मध्ये पहिली पॉसिबिलिटी काय आहे? द पर्सन विल हॅव IA. Now if it is IA means what? The person is homozygous for IA. Okay, you can look here. पहिल्या ज्या रो मध्ये दिलंय जीनोटाइप, it is IA. Now second is what? Heterozygous. IO. So this is one possibility. Barobar? Now the next possibility is for IB, and the fourth one is IO. Is it clear? Okay. Now the next possibility of combination of these two alleles is IA and IB. And the last possibility of combination of alleles is IO, or you can say small I. Okay. Now हे combinations कसे तयार झाले? These combinations are result of all the possibilities of combination of these alleles. You can find none of the possibilities been left. Okay, we have combined these alleles considering the complete probability of the combination. So here you can look, this IA can combine with its own IA, or it may combine here with IO. Correct? Next, IB may have combination with IB, or it may be with IB or IO. Now next, IA and IB can be togetherly present. So this is the fifth possibility. And the last possibility is IO, or there will be small I. Okay.
Now these genotypes are present in the population. बरोबर, म्हणजे तुम्ही रॅन्डमली जर कुठलेही ह्युमन बिईंग जर सिलेक्ट केले, इफ यू सिलेक्ट सम हंड्रेड्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स रॅन्डमली, then you will find these possible 6 genotypes will be there within the persons. बरोबर, कुठल्या ना कुठल्या पर्सन मध्ये या 6 पैकी कुठला तरी एक कॉम्बिनेशन डेफिनेटली असणार आहे. इज इट क्लिअर? आता एका पर्सन मध्ये किती कॉम्बिनेशन असतील या 6 पैकी? एका वेळेस फक्त एकच. करेक्ट? हे कळतंय का सर्वांना? हो. येस सर. ओके. येस सर. ओके, म्हणजे टोटल कॉम्बिनेशन किती तयार केले आपण आता? 2 3 4 5 आणि 6. हे 6 कॉम्बिनेशन आपल्याकडे अलिल्सचे तयार आहेत. या 6 पैकी एका पर्सन मध्ये एका वेळेस कुठलं तरी एकच कॉम्बिनेशन असतं. बरोबर, पण तुम्ही पॉप्युलेशन जर घेतली तर पॉप्युलेशन मध्ये हे 6 कॉम्बिनेशन तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पर्सन मध्ये मिळतातच. ओके, आता रिस्पेक्टिव्ह बघा, आपण काय आधी सांगितलं होतं? एक मिनिट, मागची स्लाइड घेतो मी जरा. आय ए काय, सॉरी त्या आधीची स्लाइड. आय ए जर असेल तर तो अँटीजन कुठला देतो तुम्हाला? ए. आय बी असेल तर अँटीजन कुठला देतो? बी. आणि आय ओ किंवा स्मॉल आय असेल तर ते कुठलाही अँटीजन तयार होत नाही. ओके, पुढचं परत एकदा मागची स्लाइड बघू आपण. आय ए इज डॉमिनंट ओव्हर आय ओ and IB is dominant over IO and IA, IB are co-dominant. ओके, आता हे 3 स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा, मग तुम्हाला इथं रिलेशनशिप त्यांचं करता येईल. आता बघा, आपली परत या स्लाइड कडे येऊ आपण. नाव हिअर दोन्ही IA, IA जर असतील तर ऑफकोर्स अँटीजन कुठला तयार होईल तिथे? ए अँटीजन. करेक्ट. ओके, नाव सेकंड, इफ इट इज IA, IO, आता ह्या दोघांमध्ये डॉमिनंट कोण आहे? IA is dominant. Correct. If IA is dominant, therefore there will be the formation of antigen A. Right. Now in the third case, of course, there will be antigen B. Right. आता चौथ्या रो मध्ये जर तुम्ही पाहिलं, there is now IB and IO. Which one is dominant? IB. Okay, so of course there will be the formation of antigen B. Okay. Right. म्हणजे आता तुम्ही जर सेकंड आणि फोर्थ जर कॉम्बिनेशन पाहिलं तर इथं IO हा रिसेसिव्ह आहे, बरोबर, आणि तो IO रिसेसिव्ह असल्यामुळे तिथं त्याचं एक्सप्रेशन होत नाही, आणि म्हणून तुम्हाला अँटीजन दुसऱ्या केसमध्ये काय अँटीजन मिळतो? A, आणि चौथ्या केसमध्ये अँटीजन मिळतो B. ओके, आता बघा इथे. Now the fifth combination, IA and IB. Now here there will be the formation of both antigens. इथे oblique नहीं है, A comma B. Means both antigens will be formed. Reason is what? Both are co-dominant. म्हणजे दोघांमध्ये कोणीही डॉमिनंट नाहीये, कोणी रिसेसिव्ह नाही, आणि त्यामुळे दोघंही इक्वली एक्सप्रेस होतात. IA पासून कुठला अँटीजन तयार होतो? अँटीजन A, आणि IB पासून अँटीजन बी. आणि म्हणून असा पर्सन ज्याच्यामध्ये IA, IB हे अलिल्स आहेत, त्या पर्सन मध्ये दोन्ही अँटीजन्स प्रेझेंट असतात. करेक्ट. नाउ द लास्ट केस, द सिक्स कॉम्बिनेशन IO, IO किंवा त्याला आपण म्हणतो स्मॉल आय, स्मॉल आय. ओके, आता इथं मी डॅश केले का? अँटीजन फॉर्म नाही. करेक्ट, कुठलाही अँटीजन फॉर्म होत नाही, म्हणून त्याला आपण इथे डॅश लिहिलं. देयर विल बी नो अँटीजन फॉर्मेशन. ओके, अँड देन जो अँटीजन असतो त्याच्यावरनं आपण त्याचा ब्लड ग्रुप डिफाईन करतो. आता बघा, या पहिल्या दोन्ही केसेसमध्ये त्या पर्सनचा ब्लड ग्रुप काय असेल? ए. तिसरा कॉलम बघा तुम्ही आता, म्हणजे पहिले 2 कॉम्बिनेशन जर असतील तर इथं कॉमन मी दाखवलंय की त्या पर्सनचा ब्लड ग्रुप असेल ए. दुसरे 2 कॉम्बिनेशन म्हणजे IB, IB किंवा IB, I0 जर असेल तर पर्सनचा ब्लड ग्रुप काय असतो? बी. बरोबर. नाव द फिफ्थ कॉम्बिनेशन जर असेल म्हणजे IA आणि IB जर असेल तर त्या पर्सनचा ब्लड ग्रुप काय असतो आता? AB.
Correct? And if there is no antigen formation or the alleles are small I, the person will have the blood group as O. Is it clear? Yes. So in this way, the blood groups in human being are defined by these 6 combination of 3 alleles. So up to this, we have talked about the inheritance pattern in the multiple alleles. Okay. आता याच्यामध्ये तुम्हाला हे आणखी क्लिअर होईल. मी तुम्हाला इव्हनिंग मध्ये दुपारून किंवा संध्याकाळी तुम्हाला याच्यावरती मल्टिपल अलिल्स वरती प्रॉब्लेम्स देतो सोडवायला. प्रॉब्लेम्स म्हणजे काय? यू विल बी गिवन सम एमसीक्यूज टाइप क्वेश्चन्स ऑन द मल्टिपल अलिल्स. म्हणजे पॅटर्नल आणि मॅटर्नल जर कॉम्बिनेशन्स असतील तर तुम्हाला असं ठरवायचं की पुढच्या ऑफस्प्रिंगचे ब्लड ग्रुप काय असेल. ठीक आहे, या टाइपचे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला देतो आणि मग तुम्हाला ते कॉम्बिनेशन्स करता येतील. कारण की इनहेरिटन्स पॅटर्न जर आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्हाला हे सगळे कॉम्बिनेशन्स करून बघावे लागतील. कारण इथं आपण क्रॉस कुठलाच घेत नाही, आपण फक्त कन्सेप्ट घेतो. ठीक आहे, याच्यामध्ये क्रॉस आपण घेत नाही, रेशो कुठलाही नसतो. ठीक आहे, मल्टिपल अलिल्स मध्ये फक्त ही कन्सेप्ट आहे आणि हे एक्झाम्पल आहे ब्लड ग्रुपचं. ओके, आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर मग अँटीजेन्स आणि ब्लड ग्रुप ह्या रिलेशनचा यूज करून आपण ब्लड ग्रुप मध्ये काही 2 गोष्टी डिफाईन केल्या. तुम्ही ऐकलं असेल मे बी, युनिव्हर्सल डोनर अँड द युनिव्हर्सल ऍक्सेप्टर ऑफ ब्लड. करेक्ट? हो. Now how these blood groups are decided, let's talk about this. इथपर्यंत समजले सर्वांना? Now आता बघा, मल्टिपल अलिल्स मध्ये आता ब्लड ग्रुप ज्यावेळेस आपण डिफाईन करतो तर युनिव्हर्सल डोनर कोण आहे, युनिव्हर्सल ऍक्सेप्टर कोण आहे, किंवा कोण कोणाला ब्लड डोनेट करू शकतो, याचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला डिस्कस करायचंय. बरोबर? म्हणजे आपण बघतो की ब्लड आपण म्हणजे जेव्हा पेशंटला कुठल्या इमर्जन्सी असते तर ऑफकोर्स ब्लड डोनेशन केलं जातं. ब्लड डोनेशन करण्याच्या अगोदर त्या पर्सनचा ब्लड ग्रुप हा पहिले डिफाईन केला जातो आणि मग त्याच्यावरून ठरवलं जातं whether the blood can be accepted or not. And this blood donation is based on the concept of antigen and antibody. Okay, so this concept is based on the combination between antigen and antibody. Okay, now please remember, antigen is any substance against which the antibodies are formed. Okay, but if that substance is a foreign one, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एखादी अँटीबॉडी कधी तयार होते, जेव्हा कुठलाही एक फॉरेन अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतो. म्हणजे बघा तुम्ही समजा एखादा मायक्रो ऑर्गॅनिझमने आपल्या बॅक्टेरिया असेल किंवा एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये जर त्याने एंट्री केली तर त्याच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीत काय तयार होतात? अँटीबॉडीज. राईट, अँटीबॉडीज आर दी प्रोटेक्टिव्ह सेल्स विच आर फॉर्म इन आवर बॉडी. आपल्या इम्युन सिस्टीमचा ते पार्ट असतात आणि मग फॉरेन अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी आपली तयार केल्या जातात. ठीक आहे, आता बघा इथे आपण ह्या जे डिफाईन केले, जर अँटीजन ए असेल तर ब्लड ग्रुप ए, बरोबर. अँटीजन बी असेल तर ब्लड ग्रुप बी. ए बी अँटीजन असेल तर ब्लड ग्रुप काय झाला? ए बी. आणि कुठलाही अँटीजन तिथं नसेल तर ब्लड ग्रुप काय झाला? ओ. आता बघा, ए ब्लड ग्रुप ज्या पर्सनचा आहे त्याचा स्वतःचा अँटीजन कुठला आहे? ए. बरोबर. म्हणजे ह्या पर्सन साठी फॉरेन अँटीजन कुठला आहे मला सांगा? बी. राईट, बी इज अ फॉरेन अँटीजन. म्हणजे त्याचा स्वतःचा अँटीजन आहे ए, पण त्यासाठी फॉरेन अँटीजन कुठला झाला? या दोघांचा बी. बरोबर. म्हणजे इथं या दोघांना हा अँटीजन झाला फॉरेन. बरोबर.
मग तो त्याला ऍक्सेप्ट करत नाही. नाही. करेक्ट. आता बी जर घेतला आपण ब्लड ग्रुप, तर ह्या बी साठी फॉरेन अँटीजन कुठला झाला? ए. ए. करेक्ट. म्हणजे बी पर्सन जो असतो त्याच्यासाठी फॉरेन अँटीजन काय असतो? ए. आणि म्हणून समजा बाय चान्स तसं कोणी करणार नाही, पण जर तसं झालं इन केस की समजा तुम्ही जर ब्लड ग्रुप ए पर्सन, ए असणारा जो पर्सन आहे त्याला जर तुम्ही बीचं ब्लड जर दिलं, तर मग त्याच्या बॉडीमध्ये बी अँटीजनच्या अगेन्स्ट कुठली अँटीबॉडी तयार होते? बी अँटीबॉडी. बरोबर. आता बी अँटीबॉडी का तयार झाली? कारण की बी हा अँटीजन काय त्यासाठी? फॉरेन अँटीजन. बरोबर. किंवा आता खाली तसंच घेतलंय आपण बघा, बी ब्लड ग्रुप ज्याचा आहे त्याच्यासाठी फॉरेन अँटीजन कुठला आहे? ए. आणि म्हणून जर तुम्ही बी ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनला जर ब्लड ग्रुप एचं जर ब्लड दिलं, तर मग त्या पर्सन मध्ये कुठली अँटीबॉडी तयार होईल? ए. बरोबर. आणि नुसतं हे दिलं म्हणजे एवढं सोपं नाही, कारण की जर आपण ते दिलं तर मग ते फॉरेन अँटीजनला बाइंड होईल, त्याच्यामध्ये अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स होईल अँड द ब्लड विल बी नियरली क्लॉट. म्हणजे जसं आपलं दही जसं होतं ना त्या टाईपची ब्लडची कंडिशन तयार होईल अँड दॅट द पर्सन विल लीड टू डेथ विदिन नेक्स्ट 30 मिनिट्स. ओके. म्हणून ब्लड जेव्हा दिलं जातं तेव्हा हे बघितलं जातं, कारण तुम्ही जर ब्लड जर असं क्रॉस दिलं, एचं ब्लड बी ला किंवा बीचं ब्लड जर ए ला दिलं, द पर्सन इज गोइंग टू डाय विदिन द शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. ओके. बिकॉज in that case the antibodies are formed against foreign antigens. Okay, now let's talk about AB. आता AB मध्ये बघा दोन्ही अँटीजन प्रेझेंट आहेत, म्हणजे यासाठी फॉरेन अँटीजन कुठलाच नाहीये. ए पण त्याचा स्वतःचा आहे, बी सुद्धा स्वतःचा आहे. बरोबर. आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठलीही अँटीबॉडी त्याच्या अगेन्स्ट तयार होत नाही. म्हणून इथं आपण डॅश केलंय, म्हणजे ए बी ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सन मध्ये कुठलीही अँटीबॉडी तयार होत नाही. आता लास्ट केस ही महत्वाची फरक, याच्यामध्ये कुठलाच अँटीजन नाहीये ओ ब्लड ग्रुप मध्ये, म्हणजे ह्या पर्सन साठी फॉरेन अँटीजन कुठले आहेत? ए अँड बी. दोन्ही पण याच्यासाठी फॉरेन आहेत, कारण त्याच्याकडे स्वतःकडे नाहीच आहेत अँटीजन. म्हणून तो पर्सनची बॉडी जे त्याची इम्युन सिस्टीम ए आणि बी ला फॉरेन अँटीजन म्हणून ट्रीट करते, आणि त्या पर्सन मध्ये ए आणि बी असे दोन्हीही अँटीबॉडीज तयार होते. बरोबर. ओके. कळतंय ना काय सांगतोय? आणि सर ए ब्लड ग्रुप ए किंवा बी ला जर ए बी च दिलं तर? हा ते सांगतो तुम्हाला. हे बघा तेच आपल्याला डिस्कस. एक मिनिट मी याच्यावरच आहे ना, आता जी खाडाखोड झाली नाही जरा काढून टाकतो, परत आपण सुरू करू. ओके. आता बघा कोण कोणाला ब्लड देऊ शकतं ते आपण चेक करू. अगोदर बघूया ए हा पर्सन जो आहे हा ब्लड ऍक्सेप्ट करू शकतो फक्त एच. म्हणजे जर याला ब्लड द्यायचं असेल तर याला ब्लड कुणाचं चालेल? एच. कारण की ए त्याचा ओन, एक लक्षात ठेवा, ओन अँटीजन पाहिजे तरच ब्लड द्यायचं. बरोबर. ज्याच्याकडून आपण ब्लड घेतोय त्याच्यामध्ये तो अँटीजन प्रेझेंट पाहिजे. बरोबर. आता ए अँटीजन जर असेल तर म्हणजे याला कोण डोनेट करू शकतो? ए. ओके. अजून एक डोनेट करू शकतो याला, कुठला? ओ. का बरं? नो अँटीजन. करेक्ट. त्याच्यामध्ये अँटीजनच नाही, म्हणून त्याचा ब्लड जरी घेतला आपण तरी तो फॉरेन अँटीजन म्हणून ट्रीट होणार नाही. बरोबर. म्हणजे ओ आणि ए अशा दोन ठिकाणून तो ब्लड घेऊ शकतो. आता बी बघा, बी कोणाकडून ब्लड घेऊ शकतो? बी. ओनली बी. बरोबर. तो एच नाही घेऊ शकत. आणि कोणाकडून घेऊ शकतो आणखीन? ओ कडून. करेक्ट. नंतर इफ वी टॉक अबाउट द थर्ड वन, अँटीजन ए बी.
आता बघा ए बी बघा, ए बी कोणाकडून ब्लड घेऊ शकतो? ए बी अँड ओ. करेक्ट. का? कारण त्याच्यामध्ये ए अँटीजन आहे, म्हणजे हा ए कडून पण घेणार, बी कडून पण घेणार आणि ओ कडून पण घेणार. कळतंय का? हो. बरोबर. कारण की हा म्हणजे ए बी जो आहे हा तिघांकडूनही ब्लड घेऊ शकतो, फ्रॉम ए ऑल्सो, फ्रॉम बी ऑल्सो अँड फ्रॉम ओ ऑल्सो. आणि मग तुम्ही जर पाहिलं इथे तर ओच ज्याचा ब्लड ग्रुप येतो सगळ्यांना ब्लड देऊ शकतो.